गणपती बाप्पा मोरया. लवकरच गौरी गणपतीचा सण येतोय, त्यामुळे अनेक जण तयारीला लागलेलेच असतील. सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते की गौरी गणपतीच्या आगमनाची. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहनाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात, गौरी घरात घेताना काय म्हणावे, गौरींचा सण हा 3 दिवसांचा चालतो, तर ह्या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे, गौरी आत घेण्याचा शुभमुहूर्त काय आहे, गौरी पूजनाचा मुहूर्त काय आहे आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो आणि त्यानंतरच 2-3 दिवसांनी लगेचच ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलं जातं. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं. भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचं आगमन होत असतं. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं. मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं. गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. त्यामुळे 3 दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या या गौरींचं माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं. म्हणजे गौरी ही आपल्या घरची 3 दिवसाची पाहुणी असते. ती माहेरवासणी म्हणून येत असते. त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं. तर यंदा रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे. अनेक कुटुंबामध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी गौरीचं आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं. गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शिवशंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत. गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं. महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात. एक भगवान विष्णू यांची पत्नी व दुसरी भगवान शिवशंकर यांची पत्नी पार्वती, दोघांनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो. पण ह्या दोघींमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात. तर या दिवशी अनेक घरोघरी गौरींचे आगमन हे होत असते. ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात. तर रविवारी 31 ऑगस्ट 2025 रोजी गौरी घरात घेण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 3:57 पासून ते सायंकाळी 5:25 पर्यंत आहे. शुभ दिवस आहे. तर साधारण दुपारी 4 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत शुभ दिवस आहे. या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता. वेळ कमी आहे म्हणून उगीचच काही गडबड करू नये. अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपापल्या गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत. गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता. फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरी देखील चालतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात. पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे, जी पद्धत चालत आलेली आहे, त्या पद्धतीनुसार आपण गौरींची स्थापना करायची आहे. त्यामध्ये पण काही जणांकडे खड्याच्या गौरी असतात तर काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करतात. अनेक ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवला जातात. काही ठिकाणी धातूच्या देखील गौरी असतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवले जातात. अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याफारशा पद्धती देखील बदलतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते. तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही पद्धत करू शकता. पण आता मी आमच्याकडे कशा गौरी पूजन केलं जातं त्याचप्रमाणे सांगत आहे. गौरी घरात घेण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे. कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो. दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे. घरामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत, कारण की या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे. तसेच अंगणातील तुळशीसमोर सुद्धा छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यामध्ये पण लक्ष्मीची पावले काढावीत, कारण की या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात. तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी बसवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. गौरी घरामध्ये घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते.
एका स्टीलच्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये मोठ्या भांड्यामध्ये धान्य भरून घ्यायचं, शक्यतो गहू किंवा तांदूळ घ्यावे, त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत। मुखवटे यामध्ये आपल्याला देवघरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा सुपारी देखील ठेवायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून। गौरीच्या डोक्यावरती एखादा नवा कोरा ब्लाउज पीस टाकावा, गौरीला नथ, मंगळसूत्र, वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला 3 विडे ठेवायचे आहेत, 2 गौरींचे आणि 1 गणपती बाप्पांचा। प्रत्येकी 2 विड्यांची पाने घेऊन त्यावरती विड्याचं साहित्य ठेवावं, खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो। अशी तयारी झाल्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ जी जागा जी आहे तर ती स्वच्छ करून तिथे पाट मांडायचा आहे। पाटावरती आपल्याला या गौरी ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। पाटाभोवती सुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे। आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 2 निरांजन, अगरबत्ती, कापूर, दूध, साखर, घंटा इत्यादी साहित्य असावं। तर अशी तयारी तुम्ही अगोदर करून ठेवू शकता। मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग गौरीची पाटी किंवा परात असेल तर ती बाहेर पाटावरती नेऊन ठेवायची। मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना आपण बोलावायचं आहे। कोणी 5 स्त्रिया आल्या तरी चालतात, घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीची पूजा करायची आहे। गौरीला हळदी कुंकू, अक्षदा, दूध, साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे, आरतीने ओवाळून घ्यायचं आहे, धूप दीप ओवाळला जातो। त्याचबरोबर मागे जी तुळस आहे त्या तुळशीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे। तुळशीला पण आपण हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, वस्त्रमाळा घालायची आहे। आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील गौरीची पूजा ही करायची आहे। आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं आहे। आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। तुम्ही तिथे काही छोटं मोठं डेकोरेशन देखील करायचं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता। दुपारी 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपण ज्या गौरी आहेत तर त्या घरामध्ये घेऊ शकतो। दुसऱ्या दिवशी 11:30 नंतर तुम्ही पूजा आणि महानैवेद्य देखील अर्पण करू शकता। आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला रात्री 9:30 वाजेपर्यंत आपल्याला गौरीचं विसर्जन करायचं आहे। म्हणजे 9:30 ते 10 या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्याल तरी देखील चालतील। गौरी आत घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे। ते पाणी तुळशीपासून आपल्याला गौरी ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत तिथेपर्यंत आपण हाताने ठसे त्याचे उमटवायचे आहेत। घरातील एखाद्या सवाष्ण स्त्रीने गौरीला हातामध्ये घ्यायचे आहे। कोणा एका स्त्रीने कुंकवाचे हात उमटवत आत यायचं आहे। गौरी घरात येताना आपण शांत न घेता घंटानाद करायचा आहे। शक्यतो ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये वाजत गाजत घेतल्या जातात। ज्या स्त्रीने गौरी घरामध्ये गौरी घेतलेले आहे तर तिने उंबरट्यावरती ठेवलेलं धान्याचं माप जे आहे ते ओलांडून घरामध्ये यायचं आहे। आमच्याकडे माप उंबरट्यावरती ठेवलं जातं आणि ते ओलांडायचं असतं, त्यानंतर आत यायचं असतं। तर तुम्ही आत येण्यासाठी लक्ष्मीची पावले कुंकवाने काढू शकता। इथे मी रांगोळीने काढून त्याभोवती फुलाने थोडंसं सजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण गौराई जी आहे तर ती घरामध्ये घेऊन यायची आहे। घरामध्ये आणल्यानंतर आपल्या संपूर्ण घरभर आपल्याला ही जी गौराई आहे तर ती फिरवून आणायची आहे। आपल्याला हळूवारपणे सावकाशपणे गौरी घ्यायच्या आहेत, कारण की मुखवटे धान्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला बुडवून घ्यायचे आहेत, म्हणजे गौरी हालत नाहीत आणि आपण पूर्ण घरभर फिरवत असताना ते कळणार देखील नाहीत, म्हणून सांभाळून आपण गौरी आत आणायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायच्या आहेत। आपलं किचन, दूध दुभत्याची जागा, आपलं जे काही पैसे ठेवण्याचं ठिकाण असेल तर त्या सर्वत्र आपल्याला त्या सर्व जे घर आहे तर ते फिरवून आपण त्यानंतर जिथे गौरी बसवणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला गौरी घेऊन यायच्या आहेत। गौरी घरात आणत असताना एक प्रकारचा संवाद करायचा असतो। गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं, आल्या आल्या गौरी, हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पाऊली, त्यानंतर तिने म्हणायचं धनधान्यांच्या धनसंपदाच्या पाऊली। त्यानंतर आपण दुसऱ्यांदा विचारायचं आल्या आल्या गौरी, त्यानंतर दुसऱ्यांदा विचारायचं कुणाच्या पायी, त्यावेळी सांगायचं पाऊस पाण्याच्या पायी। त्यानंतर पुन्हा म्हणायचं आल्या आल्या गौरी, त्यानंतर पुन्हा विचारायचं कुणाच्या पावली, लेकरं बाळांच्या पावली, आल्या आल्या गौरी कुणाच्या पावली, सुख समृद्धीच्या पावली, असं म्हणत आपल्याला घरामध्ये गौरी ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। म्हणजे गौरी आल्या कशाच्या पावली, सुख समृद्धी शांती गुराढोरांच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली, सोन्या चांदींच्या पावली, आल्या आल्या गौरी कशाच्या पावली, हळदी कुंकवांच्या पावली। तसेच आपली काही इच्छा असेल, घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल, नोकरी व्यवसायामध्ये यश हवं असेल, एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण आपण यावेळी बोलून दाखवू शकतो। अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल, कोणती इच्छा असेल तर ते बोलून दाखवायचं आहे, कारण की त्या येताना
सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर्य धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात। गौरी घरात घेतल्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूधदुभत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात। तर इथे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे। आपण छानशी गौरी गणपती येण्या अगोदरच आरास बनवायची आहे, गणपतीसाठी घर बनवायचं आहे, गणेश मूर्ती स्थापन करायची आहे आणि गौराई आणल्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूला आपल्याला या ज्या गौराई आहेत तर त्या धान्यामध्ये ठेवायच्या आहेत। मोठं एखादं भांडं घ्यायचं, तुम्ही एखादी खोलगट प्लेट किंवा वाटी घेऊ शकता, त्यामध्ये धान्य भरायचं, त्यामध्ये गौरीचे मुकुट ठेवायचं, दोन्ही गौरींच्या डोक्यावरती आपल्याला ब्लाउज पीस ठेवायचं आहे। त्यानंतर गौरीची आपल्याला या दिवशी ओटी देखील भरायची आहे। प्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घ्यायचं, त्यानंतर गौराईला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं। जे विडे आपण गौराई समोर ठेवले होते ते तिथेच जिथे आपण गौराई ठेवणार आहोत तर तिच्या समोर ते विडे आपल्याला ठेवायचे आहेत। गणपती बाप्पांचा विडा देखील गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे। जर तुम्ही पहिल्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करत असताना गणपतीचा विडा ठेवला असेल तर या दिवशी तुम्ही विडा नाही ठेवला तरी सुद्धा चालेल। तर या दिवशी गौराईची ओटी देखील आपण खणा नारळाने भरायची आहे। पहिल्या दिवशी ओटी भरायची आणि 3 दिवस ती ओटी आपल्याला देवीजवळच ठेवायचे आहे। ब्लाउज पीस घ्यायचा आहे, त्यानंतर तांदळाने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ओटी भरायची आहे। तुमच्याकडे ज्या पद्धतीने ओटी भरतात त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता। ओटीचं साहित्य जसे की खारी खोबरं लेकरवाळ हळकुंड 1 रुपयाचं नाणं सुपारी त्यामध्ये ठेवायचं आहे, 1 नारळ देखील ठेवायचं आहे, थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू 1 फूल वाहायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 5 प्रकारचं धान्य आपल्याला एखाद्या छोट्या वाट्यामध्ये भरून देवीसमोर अवश्य ठेवायचं आहे। तुम्ही ठेवत नसाल तरी देखील तुम्ही नक्कीच ठेवा, कारण की आपल्यामध्ये जे काही धनधान्य असतं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी नांदत असते। त्यासाठी पहिल्याच दिवशी आपल्याला गौरीच्या समोर आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे तर ते ठेवायचं आहे। अखंड धान्य ठेवावं, म्हणजे डाळी यामध्ये वापरू नये। तर हे सगळं धान्य आहे त्यामध्ये धन्याचा समावेश देखील आवर्जून करावा। इथे मी तांदूळ गहू त्यानंतर ज्वारी त्यानंतर धने हिरवे मूग ठेवलेले आहे। त्यानंतर आपल्याला धान्यावरती देखील हळदी कुंकू आणि 1 फूल व्हायचं आहे। हे धान्य 3 दिवस आपल्याला देवीच्या समोरच ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण धान्य देखील गौरीच्या पूजेमध्ये आवर्जून ठेवायचं आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा। नैवेद्यामध्ये या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। त्यामध्ये आवर्जून शेपूची भाजी बनवली जाते। तुमच्याकडे नसेल तर इतर तुम्ही कोणतीही भाजी दाखवू शकता। हा नैवेद्य उद्या सकाळपर्यंत आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याच्या कपबशीमध्ये। मग 12च्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे। त्यावेळी मग भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवला जातो। मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर तो पण तुम्ही ठेवू शकता। त्यासोबतच अनेक जण पंचपक्वान्न देखील करतात। 16 प्रकारच्या भाज्या कोशिंबीर असे काहीसे पदार्थ बनवतात। त्याचबरोबर आपण जो कोणताही फराळ बनवलेला असेल तो पण गौरी पुढे ठेवला जातो। जसे की बेसनचे लाडू असतील, बुंदीचे लाडू असतील, शंकरपाळी असेल, चकली करंजा अनारसे जे काही आपण पदार्थ बनवलेले असतील तर ते गौरी समोर ठेवू शकता। त्याचबरोबर आपण जो काही महानैवेद्य ठेवणार आहोत तो शक्यतो केळीच्या पानावरती ठेवावा। त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते। महाराष्ट्रामध्ये सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो। सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी जातात, एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात। त्यानंतर 3ऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावरती गौरीचे विसर्जन केले जाते। त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरीची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या घाटी देखील बांधल्या जातात, म्हणजे दोरे घेतले जातात। त्या सुतामध्ये हळदी कुंकू फुले झेंडूची पाने फुले बेलाची फळं त्यानंतर तुळशीपत्र काशीची फळाचे फूल जास्वंदीचं फूल हळकुंड खारीक असे 1 जिन्नस घालून गाठी बांधल्या जातात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून गौरी समोर ठेवले जातात। 3ऱ्या दिवशी गौरीला शेवयाची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। 3ऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली जाते। त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो। गौरीचे विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। ओम यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय माम किम इष्टकाम समृद्धर्ष पुनरर्पी पुनरागमनाच्च। या मंत्राचा अर्थ असा आहे की हे देवगणांनो पृथ्वीवरील ही पूजा स्वीकारून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पुन्हा येण्यासाठी परत जा।
अशा प्रकारे गौरीचा हा सण 3 दिवस थाटामाटामध्ये साजरा केला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरीच्या सणाविषयी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्या दिवसाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे। या व्यतिरिक्त आता नवीन जे गौरीचे व्हिडिओज आहे, साडी नेसवण्याचे किंवा गौरी विसर्जनाचे, दोरे घेण्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा। तर गौरी इथे पाऊस पाणी सोबत घेऊनच आलेल्या आहेत। गौरी घरात आणताना भरपूर असा धो धो पाऊस सुरू झाला होता।